नमस्कार सर. नमस्कार. स्वागत आहे तुमचं आयकॉन स्टील प्रस्तुत बिल्ड आयकॉन या उपक्रमामध्ये. आणि आज माझ्यासोबत आहेत, आम्ही नांदेडमध्ये आलेलो आहोत आणि नांदेडमधल्या क्रीडाचे प्रेसिडेंट आणि स्वतः उत्तम इंजिनियर आणि अर्थात इंजिनिअरिंगचा वारसा असलेले अभिजित रेणापूरकर सर आज आपल्या सोबत आहेत. त्यांच्याबद्दल स्वतःबद्दल सांगायचं झालं तर मला मगाशी आम्ही बोलत होतो तेव्हा पण एक क्युरियोसिटी होती की त्यांनी ग्रॅज्युएशन तर कम्प्लीट केलं, अर्थात MS टेक्सासमधनं त्यांनी केलं. त्याच्यानंतर जरी आपला पिढीजात हा धंदा असला किंवा व्यवसाय असला बांधकाम ह्या क्षेत्रातला, तरी सुद्धा त्या बांधकाम क्षेत्रात काहीतरी नव्यानं करावं या इच्छेनं ते या क्षेत्रात आले पुन्हा एकदा. आणि आता ते अर्थातच नांदेड आणि नांदेडच्या बाहेर सुद्धा अनेक प्रकल्प करतायत. या सगळ्याविषयी त्यांच्याशी आम्ही गप्पा मारणार आहोत. तर बिल्ड आयकॉन हा उपक्रमच असा आहे की आपल्यासारखे जे लोक या क्षेत्रात काम करतायत तर त्यानिमित्तानं त्यांच्याशी चर्चा व्हावी आणि त्या चर्चेतून काहीतरी सकारात्मक बदल एकंदर बांधकाम क्षेत्रात व्हावेत या सगळ्यासाठी हा उपक्रम आहे. त्यामुळे त्याच्यात बिल्ड आयकॉन मध्ये तुमचं स्वागत आहे. चर्चेला सुरुवात आधी मला इथनच करायची आहे की सगळ्यात पहिलं म्हणजे तुमचं शालेय जीवन, त्याच्यानंतर महाविद्यालयीन जीवन आणि सगळ्यात महत्वाचं इंजिनिअरिंग किंवा सिव्हिल इंजिनिअरिंग घ्यावं ही प्रेरणा कुणाची होती? कारण तुम्ही सांगितलं तसं 3 पिढ्या पासून तुमच्याकडे हा प्रवास चाललेला आहे, तर त्या 3 पिढ्यातला प्रवास होता का अजून कुणाला बाहेर बघितलं आणि रोल मॉडेल वाटलं आणि तुम्हाला वाटलं सिव्हिल इंजिनिअर व्हावं? काय सांगाल? सर्वप्रथम सर आयकॉन स्टीलला आमच्या सगळ्यांकडून फार फार धन्यवाद की त्यांनी हा उपक्रम देऊन प्रत्येकाला एक स्टेज दिलं की या प्रेरणेतून जे लोक अजून प्रेरणा घेतील आणि या क्षेत्रात उचलतील त्या सगळ्यांचे वेलकम आहे, त्याबद्दल थँक्यू. सर आमचं शालेय जीवन जे शिक्षण वगैरे झालं हे नांदेडमध्ये मराठी स्कूलमध्ये महात्मा फुले हायस्कूलमधून झालं. तिथून पुढे आम्ही 11वी 12वी साठी शाहू कॉलेजला गेलो आणि मग इंजिनिअरिंगसाठी आपण पुण्यामध्ये VIT कॉलेज निवडलं. तर आमच्या आजोबाच्या काळापासून आम्ही म्हणजे आजोबा ड्राफ्टमन होते, तर त्यांच्या काळापासून प्लॉटिंग आणि या संदर्भात जे विषय होते तर हे घरच्यांना त्याची प्रेरणा भेटलेलीच होती. त्यातून वडिलांनी काकांनी या सगळ्यांनी ड्राफ्ट्समनचे त्यांचे स्किल शिकून घेतले म्हणजे विदाऊट कोणते प्रोफेशनल कोर्सेस करताना. आणि त्यातून मग प्लॉटिंग आणि या क्षेत्रामध्ये आमच्या आजोबाच्या पिढीपासून पदार्पण झालं. आजोबा आजी यांच्या प्रेरणेमुळे मग वडिलांनी प्लॉटिंग करत करत कन्स्ट्रक्शन मध्ये उतरलं आणि आमचं एज्युकेशन वगैरे सगळं झाल्यानंतर आता हे पिढीजात गोष्टी होती तर त्याच्यात मध्येच कंटिन्यू करून आपण मग पुण्यामध्ये शिक्षण घेऊन, अमेरिकेत शिक्षण घेऊन, सगळं शिक्षण घेऊन आपण या गोष्टीमध्ये कंटिन्यू केलं आणि चालू आहे. पण मग अर्थातच इतके उच्च शिक्षित इंजिनियर आज माझ्यासोबत आहेत, त्यामुळे मला आता मोह आवरत नाही एक प्रश्न विचारायचा, ते म्हणजे सिव्हिल इंजिनिअरिंग क्षेत्र गेल्या अनेक वर्षांपासून बदलतंय. तुम्ही स्वतःच्या घरातनं हा प्रवास बघितलेला आहे मागच्या 3 पिढ्यातला. तर मला असं विचारायचं आहे, तंत्रज्ञान किंवा टेक्नॉलॉजीचा या संपूर्ण क्षेत्राला किती फायदा होतो सगळ्यात, किंवा त्यांचा रोल काय टेक्नॉलॉजीचा ओव्हरऑल या इंडस्ट्रीमध्ये? तर टेक्नॉलॉजी तर सिव्हिल इंजिनिअरिंगचं जीवच आहे आणि डेली अपडेट्स किंवा नवीन नवीन टेक्नॉलॉजीला अडॅप्ट करून पुढे जाणं ही आमची फार रिक्वायरमेंट आहे. गोष्ट कशी होते, पहिले जेव्हा तुम्ही घर बांधत होते तेव्हा घर घेणाऱ्याला आणि विकणाऱ्यांना या दोघांनाही गडबड नसायची. म्हणजे छोट्या Tier 2, 3 सिटीमध्ये आजही तशी सिच्युएशन आहे, पण मोठ्या शहरामध्ये तुमची पहिल्या दिवशी 500 घरं, पहिल्या दिवशी 1000 घरं म्हणजे या रेंजच्या बुकिंग होते. म्हणजे लोकांची रिक्वायरमेंट फार वास्ट आहे आणि एकदा डेव्हलपरना त्यांची बुकिंग झाली, पैसे घेतले म्हणजे त्याला किती दिवसात तो प्रोजेक्ट कम्प्लीट करतो, त्या हिशोबाने त्याचे हेडेक कमी होणार आहे. क्वालिटी अर्थातच तेवढीच महत्वाची आहे. तुम्हाला क्वालिटी मेंटेन करतच वेळ वाचवायचा आहे आणि बेसिक इंजिनिअरिंगला एवढे दिवस क्युरिंग एवढ्या सगळ्या गोष्टी, ह्या सगळ्या गोष्टीला बायपास न करता वेळ वाचवायचा. म्हणजे टेक्नॉलॉजी अॅल्युफॉर्म आहे, माय1 टेक्नॉलॉजी आहे, हे नवीन नवीन प्रयोग करत तुम्ही कमीत कमी वेळ मध्ये चांगली क्वालिटी कशी देता येईल याचं ते कंटिन्यू काम करत राहतात आणि त्याच्यामुळे लोक जे काही बनतायत R&D म्हणा, बाकीच्या गोष्टीमुळे म्हणा, लोकांना घर चांगल्या दर्जाचे आणि लवकर भेटतात. बरोबर. टेक्नॉलॉजीचा फार जवळून संबंध आहे आमच्या पिढीशी. दुसरं, आपण एकीकडे जेव्हा टेक्नॉलॉजी बद्दल बोलतोय पण दुसरीकडे मग मला असं जाणवतं की अकुशल कामगार, अनस्किल्ड लेबरचं पर्सेंटेज या इंडस्ट्रीत फार मोठं आहे. तर अकुशल कामगारांकडून काम करून घेणं हे कितपत धोकादायक आहे असं तुम्हाला वाटतं? सर आता आमची फील्ड अशीच आहे की म्हणजे हे जनरेशन नाही, त्याच्या आधीच्या कित्येक पिढ्यापासून कुशल कामगारांना सांभाळणारं एक क्षेत्र म्हणलं तर आमचं आहे. बरोबर. आणि त्या क्षेत्रामध्ये त्या अकुशल कामगाराला एंट्री मारल्यापासून त्याला कुशल करेपर्यंतचा प्रवासही आमचाच आहे. बरोबर. म्हणजे आम्ही क्रीडाईतर्फे खूप सारे कुशल वगैरे असे प्रोग्राम घेतो ज्याच्यामध्ये हे अनस्किल्ड लेबरला आपण टीचिंग करून
त्या गोष्टी शिकवतो. बरोबर. आणि तुमच्या साईटवर सुपरविजन, त्या सुपरविजन नंतर इंजिनियर, त्या इंजिनियर नंतर मालकाचं लक्ष, हे सगळे जे क्वालिटी चेक आम्ही कंटिन्यू करत असतो ते याच गोष्टीमुळे, की बरोबर. हे अकुशल कामगारांना जे ट्रेनिंग दिलेली आहे आणि त्यांना जे आपण स्किल डेव्हलप करून घेतले, त्या डेव्हलप स्किलनुसार तुमचं क्वालिटी कंट्रोल होते की नाही, ते काम नीट होते की नाही. बरोबर. म्हणजे एखादा वॉचमॅनच्या गोष्टीपासून ते गाडी मोजणाऱ्या माणसापासून, साध्या अनस्किल्ड लेबर पासून तो स्किल्ड होऊन स्वतःचं पोट भरू शकतो, पुढच्या त्याच्या घराचं जनरेशनचं बरोबर. कल्याण करू शकतो. तर बरोबर. हे सर आमच्या फील्डमध्ये कंटिन्यू चालू असतं. बरोबर. आणि क्वालिटी चेक आणि या गोष्टी त्याच्यासाठीच आवश्यक आहेत, ज्याच्यामुळे या गोष्टी इम्प्रूव्ह होऊ शकतात आणि त्याचंही कल्याण होतं, प्लस काम आपलं काम होतं. बरोबर आहे. आणखीन एक कन्स्ट्रक्शन इंडस्ट्रीमध्ये सगळ्यात महत्वाचा फॅक्टर आहे तो म्हणजे कुठलंही कन्स्ट्रक्शन आपण केलेलं अनेक वर्ष टिकावं, 10, 15, 25 वर्ष टिकावं, यासाठीच प्रत्येक जण प्रयत्न करत असतो. या सगळ्यामध्ये प्लॅन किंवा रचना किंवा आराखडा किती महत्वाचा असतो? येस सर, आता प्लॅनिंगचा जो पार्ट आहे, तुम्ही जेव्हा क्वालिटी चांगलं करता तेव्हा आम्ही 15-20 असं नाही पकडत, आम्ही 50 ते 60 वर्षाच्या हिशोबानं, 90 वर्षाच्या हिशोबानंच प्लॅन करतो. बरोबर. त्याच्यामुळे खूप बिल्डर 90-99 वर्षानंतर ती बिल्डिंग वापस घ्यायचाही प्लॅन करतात. असं आहे, म्हणजे त्या क्वालिटीचं आपण काम करतोय. तर 15-20 वर्षाचा हा काळ का आलेला आहे, कारण की आज झपाट्यानं तुमची रिक्वायरमेंट आणि तुमची प्रोग्रेस खूप होते, ज्याच्यामुळे आज तुम्ही 2 BHK राहताय, बंगल्यात राहताय, फ्लॅटमध्ये राहताय, तिथून अपग्रेड तुम्ही दर 15-20 वर्षांना म्हणतो. त्यामुळे तुम्ही 15-20 वर्षाचा काळ सांगताय. तर हे क्वालिटीच्या हिशोबानं तेवढं तर राहणारच आहे आणि ती गोष्ट चांगली बनणारच आहे. बरोबर आहे. सर, दुसरं तुम्ही रेसिडेन्शियल मध्येही काम करताय. रेसिडेन्शियल मध्ये पण आजकाल प्रकार आहे, त्यातला सगळ्यात महत्वाचा म्हणजे बजेट हाऊसिंग, ज्याला म्हणजे लो कॉस्ट हाऊसिंग मध्ये थोडंसं आपण. तर मग लो कॉस्ट हाऊसिंग मध्ये काम करत असताना ते कन्स्ट्रक्शन आणि क्वालिटी या दोघांची सांगड तुम्ही कशी काय घालता, किंवा त्याच्यासाठी काय हे करता, सोल्युशन्स काय त्याच्यावर असे? सर, लो कॉस्ट हाऊसिंग, बजेटेड हाऊसिंग मध्ये आपलं बरंच काम केलेलं आहे. समजा मागे आवास योजना जेव्हा आली होती, पंतप्रधान आवास योजना, PMAY फर्स्ट फेज मध्ये माझ्या स्वतःच्या जवळपास 45 ते 47 कस्टमरला त्या आवास योजनेची जी बेनिफिट होते, 2,67,235, ते सबसिडी अमाऊंट त्यांना भेटलेली आहे. त्याच्यामुळे या क्षेत्रामध्ये त्या लोकांना आपण जवळून बघितलेलं आहे. त्यांची म्हणजे बँकेतून लोन न देणारे कस्टमर पासून ते लोन मिळवून देऊन आवास योजना देईपर्यंतचा प्रवास, त्यांच्या मनातली गडबड, त्यांना भेटणाऱ्या वस्तू, त्याच्या क्वालिटी बद्दलची त्यांची शंका, या सगळ्या गोष्टी आपण एकदम जवळून बघितलेल्या. सर, क्वालिटी कंट्रोल करताना आपल्याला लो कॉस्ट बजेटिंग करायची, म्हणजे तुमच्या जागेचा खर्च कमी पाहिजे. वस्तू जे म्हणजे ज्याच्यावर तुम्ही त्या जमिनीवर डेव्हलप करणार आहे, ती जमीन जर स्वस्त असेल तरच तुम्ही हे लो कॉस्ट बजेटेड हाऊसिंग देऊ शकता. कन्स्ट्रक्शन क्वालिटीमध्ये आम्ही प्लॅन करताना मेजरली हे प्लॅन करतो की त्याला मेंटेनन्स कॉस्ट कमी ठेवता यावं. म्हणजे आम्ही वस्तू वापरामध्ये RCC बाकीच्या गोष्टीत कुठेही कॉम्प्रोमाइज करत नाही. टायलिंग आणि वरच्या गोष्टीसाठी जे लागतं त्याच्यामध्ये आपण थोडे ऍडजस्टमेंट करतो प्राइस कट करण्यासाठी, बाकी RCC ह्याच्यामध्ये नाही करत. तर त्या हिशोबानं त्यांचं मेंटेनन्स उद्या व्यवस्थित होऊ शकावं, ज्याच्यामुळे सोसायटीला मेंटेनन्स कॉस्ट लागू नये. या हिशोबानं तुम्ही जेव्हा आर्किटेक्चरल डिझाईन करता, व्हेंटिलेशन आणि बाकी सगळ्या गोष्टी, तर तो लो कॉस्ट हाऊसिंग भेटतेही, बनतेही आणि पुढे सस्टेन पण होतं. बरोबर. पण मग आजकाल काय म्हणतो, बजेटनुसार घर बनवायलाच प्राधान्य जास्त सगळे लोक देतात. तर मग त्यानुसार कसं, म्हणजे ते कसं तुम्हाला मोल्ड करावं लागतं की त्या माणसाचं बजेट असेल आणि त्यानुसारच आता ते सगळं बसवायचंय? तर आमची इंडस्ट्री नेहमीपासून कस्टमर ड्रिव्हनच आहे. म्हणजे आम्हाला ताजमहल बनवायला आवडेल, पण तो घेणारा कस्टमर नाही. त्या हिशोबाने आम्ही नेहमी जे बनवतो याच हिशोबाने बनवतो की भाई आज कस्टमरची रिक्वायरमेंट किंवा त्यांचं बजेटिंग कॅल्क्युलेशन या प्राइस मध्येच त्याला पाहिजे. तर त्या प्राइसला आम्ही रिव्हर्स इंजिनिअरिंग करतो आणि त्या प्राइसच्या हिशोबाने मग साईज करतो. त्याच्यामुळे जुने जे 1200, 1500, 2000 स्क्वेअर फुटाचे घर होते ते कमी होत आज 300-500 स्क्वेअर फुटाच्या रेंज पर्यंत आले. म्हणजे ही जे कॉम्प्रोमाइज झालेलं आहे ते त्याच हिशोबाने झालेले की त्यांना या बजेटमध्येच द्यायचं, कारण तुमची कॉस्ट कमी होत नाहीये, जागेची कॉस्ट कमी होत नाहीये, पण कस्टमरची रेंज त्या स्पीडनं वाढत नाहीये. तर हा सर प्लॅनिंगचा भाग आहे. त्याच्यासाठी आम्ही म्हणतो आमच्या फील्डमध्ये पैसा तर भेटतो, त्याच्यासोबत घर घेणाऱ्याचे आशीर्वादही भेटतो. तर याच हिशोबाने आपण काम करतो. क्या बात आहे. दुसरं, तुम्ही कन्स्ट्रक्शन मध्ये काम करताय म्हणून की कन्स्ट्रक्शन मध्ये काही अशा उपयुक्त टिप्स सांगू शकाल का ओव्हर द पिरियड, आता जी टेक्नॉलॉजी आली आहे त्यानुसार, की ह्या साधारणपणे बेसिक गोष्टी आहेत की ज्या फॉलो केल्याच पाहिजेत, किंवा या महत्वाच्या आहेत टिप्स, की कुठलंही चांगलं क्वालिटी कन्स्ट्रक्शन तुम्हाला करायचं असेल तर या गोष्टी महत्वाच्या आहेत किंवा या फॉलो केल्याच पाहिजेत?
सर आता हे 2 पार्ट झाले. म्हणजे एक पार्ट झाला की ॲज अ बिल्डर म्हणून तुम्ही काय केले पाहिजे आणि दुसरा पार्ट झाला की तुम्ही स्वतःचं घर बांधताय म्हणून काय केलं पाहिजे. बरोबर. तर बिल्डर म्हणून मी सांगू इच्छितो की भाई तुम्ही शॉर्टकट्स नाही केले पाहिजे. जे काही रूल्स बुक आहेत, UDCPR आलेलं आहे आपल्या, ज्याच्यामध्ये भरपूर FSI भेटलेला आहे, तुमचा रेरा आलेला आहे. क्वालिटीसाठी तुम्ही योग्य ब्रँड्सचे वस्तू वापरले पाहिजे. स्टील सगळ्यात तुमच्या महत्वाचं आहे. स्टील सिमेंटवरच तुमच्या बिल्डिंगचं मेजर जे आयुष्य आपण कॅल्क्युलेट करतो ते. स्टीलचे जे काही डिटेल्स असते, त्यांची डक्टिलिटी, त्यांची बाकी क्वालिटी, ह्या क्वालिटीचं अंडरस्टँडिंग करून फक्त प्राइसिंगवर जाऊन की हा स्वस्त देतोय म्हणून एखादी स्टील नाही घेतलं पाहिजे. त्याची क्वालिटी आणि बाकी गोष्टी तुम्ही व्यवस्थित लक्ष देऊन त्या हिशोबानं इंजिनियरच्या सल्ल्यानं आणि त्यांच्या देखरेखीखाली, म्हणजे हे दोन्ही गोष्ट तेवढेच महत्वाचे. तुम्ही चांगल्या क्वालिटीची वस्तू वापरले म्हणून वस्तू चांगली बनत नाही, तर त्याच्यावर मॉनिटरिंग करून ती बनवून घ्यावी लागते. म्हणजे अनस्किल्ड लेबर जसं आपण डिस्कस केलं, तर त्याचं स्किल्ड म्हणजे ते व्यवस्थित काम करतायत की नाही हे बघणं तेवढंच महत्वाचं आहे. तर आपण शॉर्ट मध्ये सांगू शकतो की भाई क्वालिटी, तुम्ही जे वस्तू वापरताय त्याच्यावरचं सुपरविजन हे सगळ्यात महत्वाचं आहे. आणि बाय रूल्स, म्हणजे जे काही रूल बुक आहे त्या हिशोबानं शॉर्टकट न मारता बिल्डरने काम केलं पाहिजे. कस्टमरला जे प्रॉमिस करताय ते दिलं पाहिजे, हे महत्वाचं. आणि जेव्हा तुम्ही इंडिपेंडंट घर बांधताय तेव्हा यातले त्याच गोष्टी महत्वाच्या ठरतात की घर बांधताना तुम्ही कोणत्या इंजिनिअरिंग कडून काम करून घेताय आणि त्यानं काय वस्तू वापरणार आहे. फक्त तुम्हाला पर स्क्वेअर फूट इतके दिले, आता मला जायची गरज नाही. त्याच्याऐवजी तुम्ही काय वस्तू वापरणार आहे, त्यात स्टील कोणते वापरणार आहेत, सिमेंट कोणते, हे सगळे डिटेल्स घेणं तेवढंच महत्वाचं आहे. आणि त्याच्यानंतर ती क्वालिटी मॉनिटरिंग, या हिशोबाने तुम्ही काम केलं पाहिजे. बरोबर आहे. पुढचा प्रश्न मला दोन तुमच्यावर ज्या महत्वाच्या जबाबदाऱ्या तुम्ही पार पाडताय त्याच्यातनं विचारायचं. एक म्हणजे क्रीडाचे प्रेसिडेंट म्हणून तुम्ही जबाबदारी पार पाडताय, स्वतः एक उत्तम इंजिनियर आहात, स्वतः बिल्डर आहात. या सगळ्या अँगलने मला एक प्रश्न विचारायचा आहे, म्हणजे शहराच्या मूलभूत विकासामध्ये इंजिनियर कुठली भूमिका बजावतो असं तुम्हाला वाटतं, किंवा किती महत्वाची आहे शहराच्या मूलभूत विकासामध्ये? सर आता इंजिनियरचे आमचे जे गुरु जे आम्ही म्हणतो ते विश्वकर्मा, म्हणजे देवाची नगरी ज्यानं बांधली. बरोबर. तर अशा जे हे आहेत मुख्य व्यक्तिमत्व, त्यांनी आमचे गुरु म्हणतो. बरोबर. म्हणजे एखादी गोष्टीची निर्माण आलं कुठेही, तर त्या हिशोबानं त्याला घराला घर पण देणं किंवा सुंदर बनवणं किंवा शहराला सुंदर बनवणं, या सगळ्या गोष्टीमध्ये आमचा महत्वाचा वाटा आहे. त्यासोबतच जे आम्ही टॅक्स मिळवून देतो, ते GST स्वरूपात असो, रजिस्ट्रीमध्ये जे स्टॅम्प ड्युटी स्वरूपात असो, बँकेला जे लोन वगैरे काढतात त्या स्वरूपात असो, म्हणजे आणि अनस्किल्ड ते स्किल्ड या सगळ्यांना क्षेत्राला रोजगार पुरवणार. तसंच आमच्या फील्डमध्ये जवळपास 200 ते 250 छोटे मोठे इंडस्ट्री, स्टील, खिळे, ह्याच्यापासून स्पंज पासून, लाकडापासून, या सगळ्यांना कमी जास्त प्रमाणात रोजगार भेटतो. तर ह्या सगळ्या गोष्टीला ओव्हरऑल तुम्ही असं म्हणू शकता की भाई आम्ही त्या लोकांना रोजगार पुरवणं, प्लस सरकारी खात्यामध्ये खूप सारे टॅक्सेसद्वारे भर करणं, तसंच शहराला सुंदर दिखावणं, त्यांचं नाव रोशन व्हावं, शहराला अभिमान वाटावं, या प्रकारचे आम्ही वास्तू निर्माण करतो, रस्ते निर्माण करतो. आणि यासह ज्या लोकांना आम्ही घर देतो त्या लोकांचे आशीर्वाद भेटावं, या क्वालिटीचे, या दर्जाचे त्यांना सोयी सुविधा भेटावं, या हिशोबाने आम्ही घरे निर्माण करत असतो. म्हणजे एक ओव्हरऑल जे सायकल आहे पूर्ण सायकल आपण कम्प्लीट करतो असं म्हणायला हरकत नाही. सर, रिअल इस्टेट इंडस्ट्रीबद्दल आता तुम्ही बोललात, किंवा त्याच्यावर इतक्या 200-250 इंडस्ट्रीज अवलंबून आहेत, छोटे मोठे उद्योग अवलंबून आहेत, एवढी मोठी एम्प्लॉयमेंट या फील्डमध्ये आहे. तर मग ओव्हर द पिरियड तुम्ही या क्षेत्राचा स्कोप किंवा भविष्य काय बघता तुम्ही? ओव्हरऑल इंजिनिअरिंग किंवा सिव्हिल इंजिनिअरिंग या क्षेत्राचं भविष्य काय वाटतं तुम्हाला, काय असेल पुढच्या नियर फ्युचरमध्ये? सर म्हणजे आता हा तर फार वास्ट विषय आहे, पण एक जर भूतकाळापासूनही बघितलं तर आता हजारो वर्षापासून घरं बांधणं चालू आहे. बरोबर. पण आजही असं नाहीये की अरे मागच्या 6 महिन्यापूर्वी, 6 वर्षापूर्वी, 10 वर्षापूर्वी बनवलेला प्लॅन घेऊन तेच प्लॅन कॉपी कर आणि तेच आज बनव. म्हणजे एव्हरी डे लोकांची रिक्वायरमेंट आता प्री कोविड, पोस्ट कोविड आम्हाला एक वेगळं ऑफिस रूम पाहिजे या हिशोबानं. त्याच्यामुळे प्लॅनिंगचा जो पार्ट आहे किंवा लोकांची रिक्वायरमेंट ओळखून त्या हिशोबानं जे डिझाईन बनवायचा पार्ट आहे, हे तर टेक्नॉलॉजी म्हणा, तुमची विचारसरणी म्हणा, लोकांकडून तुमचं आलेलं इनपुट, या सगळ्या गोष्टीवर ह्याच्यात कंटिन्यू इम्प्रुव्हमेंट व्हावंच लागणार आहे आणि त्या हिशोबानं तुम्हाला प्रोजेक्ट द्यावा लागणार आहे. प्लस पुढे येताना जे काळ आहे, ज्या काळामध्ये पाणी, तुमची वीज निर्मिती, म्हणजे त्या सोसायटीला सस्टेन करण्यासाठी लागणारे इनपुट, म्हणजे झिरो कार्बन वेस्ट म्हणा किंवा मध्ये आलेले तुमचे कचऱ्यावर प्रक्रिया करणं म्हणा, मध्ये आलेल्या पाण्यावर प्रक्रिया करणं म्हणा, आणि त्या सोसायटी सेल्फ सस्टेन बनवणं, म्हणजे बाहेरून त्यांना कोणती वस्तू मध्ये घ्यायची गरज पडू नये, वस्तू बाहेर सोडायची गरज पडू नये.
तर या टेक्नॉलॉजीचा वापर करून किंवा या दृष्टिकोनातून विचार करून IGBCचे म्हणजे आमचे क्रीडाईचे बिल्डर्सचे बरेच लोकांचे प्रोजेक्ट तसे सुरू केलेले आहेत. बरोबर. पण त्या सोसायटीला सस्टेन करणं आणि ते कमी बजेटमध्ये करू शकणं या हिशोबाने प्रयत्न चालू आहे. तर हे सगळं जर करता आलं आणि ते जसे फ्युचरचे सिटी दुबई वगैरे प्लॅन करतायत त्याच्याऐवजी सेल्फ सस्टेनिंग सिटी, नॅचरल सिटी ज्याच्यामध्ये आर्टिफिशियल किंवा वेस्ट खूप जास्त निर्माण होऊ नये या हिशोबाने जर प्रयत्न करता आले आणि त्या हिशोबाने कॉस्टमध्ये जे आमचं अजून चालू आहे प्रयत्न तसं करता आलं तर ते सगळ्यात उत्तम. अजून महत्वाचं आहे. सर पुढचा प्रश्न पुन्हा मला याच्यासाठी विचारायचा आहे की तुम्ही MS सुद्धा केलेला आहे. तर एवढं शिकल्यानंतर एवढं काम केलं मागच्या 10 वर्षापासून तुम्ही या फील्डमध्ये काम करताय, एवढ्या जबाबदाऱ्या पार पाडताय, तर पुन्हा असं वाटतं का की आता अजून काहीतरी शिकलं पाहिजे, अजून कुठला तरी कोर्स केला पाहिजे किंवा कुठला कोर्स केलाय किंवा करावासा वाटतोय? सर असं हा क्षेत्र किंवा इन जनरल तुम्ही जेव्हा व्यापारी असता कोणताही बिझनेस करता तेव्हा शिकणं हे तुम्ही जोपर्यंत जिवंत आहेत त्याला काही पर्याय नाही. बरोबर. तर आमच्या क्षेत्रामध्ये तर इतके कंटिन्युअस रूल्स चेंज होत चालले आहेत. म्हणजे आमचे बांधकामाचं जे बायबल आम्ही म्हणतो गीता बायबल, त्या हिशोबानं UDCPR आलं त्याच्यामध्ये 40 पेजवरून 400 पेजवर पोहोचले. त्याच्यातले रिडिंग बिटवीन द लाईन्स त्याचा यांनी काढलेला अधिकाऱ्यांनी काढलेला अर्थ त्याच्या मागे म्हणजे हा कंटिन्यू अपडेट चालू आहे. त्याच्यासोबत तुमचा रेरा आलेला आहे, त्याच्यात खूप सारे बदल झालेले आहेत. म्हणजे क्षेत्र असं चालू आहे की तो तुम्हाला रोज उठून काहीतरी नवीन शिकायला स्वतःच प्रेरणा देतो. कमी जास्तीला आपले जे हे आहेत माननीय फायनान्स मिनिस्टर म्हणा किंवा अध्यक्ष ते नवीन एखादा रूल बुक काढतात आणि त्याच्यामुळे तुम्हाला तो अभ्यास करतच राहावा लागतो. लर्निंग हा आमच्या क्षेत्रातला खूप मोठा पार्ट आहे. तुम्ही इंजिनियरला एखादा पार्ट सोडून दिला, CA ला एखादा पार्ट सोडून दिला, वकिलाला एखादा पार्ट सोडून दिला, डिझायनरला एक पार्ट सोडला, रेला कन्सल्टंट वेगळा केला, असे सगळ्यांना वेगवेगळे पार्ट दिल्यामुळे तुमचा प्रोडक्ट बनत नाही. बिल्डरला या व्यवसायामध्ये काम करायचं तर हे सगळे क्षेत्राचं एक्सपर्ट नाही तरी बेसिक नॉलेज तर स्वतः घ्यावंच लागणार आहे, नाहीतर त्याचं सस्टेनेबल म्हणजे फार चॅलेंजिंग होऊन जाईल. जसे प्रोजेक्ट मोठे होत जातात, छोटे प्रोजेक्ट धकतात, प्रोजेक्टची साईज वाढली तर तुम्ही या सगळ्या क्षेत्रातलं नॉलेज जर नाही ठेवलं तर तुमची वाटचाल पुढे धोक्यात येऊ शकते. बरोबर आहे सर. आता आपण नॉलेज बद्दल बोललो तर मग मला लगेच विचारायचंय की या क्षेत्रात आता जी नव्यानं मुलं येतात, जे नवीन पासआउट होतात ज्युनियर्स, तर त्यांना काय सांगाल तुम्ही एक सल्ला म्हणून, मित्राचा सल्ला म्हणून? तर त्यांना पहिला सल्ला तर हे देईल, त्यांनी जर क्रीडाई जॉईन केली नसेल, नॉट नेसेसरी क्रीडाई, कोणती समान व्यावसायिकची संघटना ज्याच्यामध्ये नॉलेज शेअरिंग खूप असतं, जे या क्षेत्रात खूप सक्सेसफुल झालेत, ज्यांनी खूप काम केलंय, त्यांच्या चुकाद्वारे त्यांनी केलेल्या बेस्ट पार्टद्वारे तुम्हाला नॉलेज देत असतात. ते नॉलेज सेशन अटेंड करा. ते जिथं जिथं काही शिकतात, जे काही शिकवतात ते प्रत्येक जागी जा, वेगवेगळ्या एरियातले वेगवेगळे प्रोजेक्ट बघा, देशातले बघा, देशाच्या बाहेरचे बघा. भलेही तिथले 100% कॉपी करता येणार नाही, पण एक तुमचं विजन ब्रॉड व्हायला खूप मदत होते की आज ते कॉस्ट इफेक्टिव्ह नसेल त्याच्यामुळे तुम्ही नाही करू शकले, पण उद्या अशी वस्तूही बनवू शकते, हे तुमचं विजन बनणं खूप महत्वाचं आहे. त्या हिशोबानं भरपूर नवीन नवीन प्रोजेक्ट व्हिजिट करा, देश विदेशात फिरा आणि नॉलेज गेनिंगसाठी कंटिन्यू सेशन अटेंड करत अपग्रेड करा आणि शॉर्टकट मारून सगळ्यात महत्वाचं. बरोबर. दुसरं, तुम्ही जरी तुमच्याकडे पिढीजात हा थोडा बिझनेस असला तरी सुद्धा बऱ्याचदा जेव्हा आपण स्वतः काम करायला लागतो तेव्हा अनेकदा काहीतरी अडचणी येतात आणि मग त्या अडचणींवर काहीतरी करून सोल्युशन काढावं लागतं, कोणाची तरी मदत घ्यावी लागते, काहीतरी त्याच्यावर सोल्युशन येतं. तर असं एखाद्या काही प्रसंग आठवतो की असं काही सांगता येते की अशी एखादी अडचण आली आणि त्यावर तुम्ही कशी मात केलीत? असे तर खूप प्रसंग आले. काय फरक काय पडतो की मी इंजिनिअरिंग नंतर पुण्यामध्ये जॉब केला. दार लावा. सॉरी. आता आपण टेक्नॉलॉजी बद्दल बोललो किंवा नॉलेज बद्दल बोललो, तर मग मला असं विचारायचं, तुम्ही एवढं शिकून आलात आणि जेव्हा पुन्हा इथं आलात तेव्हा बऱ्याचदा काम करताना आपल्याला कुठल्या तरी अडचणींना सामना करावा लागतो किंवा काहीतरी हर्डल्स येतात मध्ये, तर त्यावर कशी मात केली? तर त्याचा काही एखादा किस्सा सांगू शकला तर? ह्याच्यामध्ये तर बरेच किस्से आहेत समजा. आणि मेजर अडचण काय होते की मी पुण्यामध्ये इंजिनिअरिंग केल्यावर जॉब केला, नंतर US मध्ये जॉब केला. बरोबर. तर तिथली डॉलरची कमाई होती. तो प्रोजेक्ट कम्प्लीट झाल्यानंतर वर्षभरानंतर मी वापस आलो आणि तिथं आमचे स्किल्ड वर्कर होते. 16 जणांची माझ्या हाताखाली टीम होती. त्यांची डेडलाईन म्हणजे डेडलाईन, त्यांची कमिटमेंट म्हणजे कमिटमेंट. बरोबर. आणि इथं आल्यावर सगळे अनस्किल्ड वर्कर आणि ह्यांचा उद्या म्हणजे ते उद्याही राहते, पुढच्या आठवड्यातही राहते, पुढच्या महिन्यातही राहते. तर मग असेच 2-3 वेळा झाले की मी कस्टमरला त्याचं ऐकून कमिटमेंट दिली की तुमचे दरवाजे उद्या बसून जातील, तुम्ही परवा वास्तूला या, होऊन जाईल काम.
आणि त्या दोघांच्या मध्ये 4 दिवसाचा गॅप ऑलरेडी आपण ठेवला होता. पण ते वास्तूला ते लोक आले आणि तेव्हापर्यंत त्यांचे दरवाजेच आले नाही. ते आल्यानंतर धावपळ करून दरवाजे लावले. तर असे कमिटमेंट मध्ये जे गोंधळ होतात, तर अशा गोष्टी बऱ्याच वेळा त्रास देतात. आणि तो जो प्रवास होता की अनस्किल्ड लोक आहेत, त्यांच्या कमिटमेंटचं काही खरं नसते, त्यांच्याकडून ते काम करून घेणं, त्याचा बफर झोन ठेवून, बफर टाइम ठेवून पुढच्याला कमिटमेंट देणं, म्हणजे या हिशोबानं आपल्याला या लोकलमध्ये शिकायला मग असे काही काही किस्से होत ते शिकवत. आता ते आपलं कस्टमरशी रिलेशन, त्यांच्या गोष्टी, आणि स्वतः थांबून मग त्या दिवशी रात्री झोपेपर्यंत त्यांना ते करून दिलं. मग तो धकला, पण तो किस्सा रिमेंबर आहे. बरोबर आहे. पण हे जसे प्रॉब्लेम्स तुम्हाला या करिअरमध्ये ऑफकोर्स येतातच, प्रत्येकाला काहीतरी प्रॉब्लेम्स येतात, तसं एखादा आयकॉनिक प्रोजेक्ट पण असेल जो तुम्हाला लक्षात असेल, तर असं काही सांगाल तुमच्या एखाद्या स्वतःचा आयकॉनिक प्रोजेक्ट बद्दल किंवा इन फ्युचर मधल्या येणाऱ्या प्रोजेक्ट बद्दल कसंही सांगू शकता? मग आपल्याला बघा बरेच प्रोजेक्ट केलेले आहेत, पण आपल्याला जे लक्षात राहतो, आठवतो, तो म्हणलं तर आपल्याला PMAY साठी जे मी म्हणलो होतो प्रोजेक्ट. बरोबर. मग तिथं आपल्या स्वतःच्या जागेवर आपण प्लॅनिंग वगैरे करून त्या हिशोबाने लॉन्च करायचं हे केलं. PMAYचं जे रूल बुक आहे त्याच्यामध्ये कस्टमरच्या साईडचे फक्त 3 कंडिशन आहेत त्याला आवास योजना भेटण्यासाठी. बिल्डरच्या साईडनं 8 पेज आहेत. तर त्या सगळ्याचा अभ्यास करून की त्या आपल्या आर्किटेक्टला, प्लॅनरला त्या सगळ्या गोष्टीमध्ये, त्या सगळ्या चौकटीत बसून आपण प्लॅन, परवानगी सगळी काढून घेतली. परवानगी काढल्यावर प्रोजेक्ट लॉन्च केला. लॉन्च केल्यानंतर आपण 1 रूम किचन, 1 BHK, 2 BHK म्हणजे अगदी 6 लाखामध्ये 1 रूम किचन ऑफर केलं. ज्याच्यामध्ये 2.5 लाखाची सबसिडी, म्हणजे तुम्हाला 3.5-4 लाखाच्या रेंजमध्ये तुम्हाला तो 1 रूम किचनचा फ्लॅट भेटतोय. 1 BHK 9 लाखाच्या रेंजमध्ये, त्याच्यात 2.5 लाखाची सबसिडी. आणि हे सगळे आकडे बघून असे सगळे आपण पेपरमध्ये हाफ पेज ऍड केले. ते ऍड करेपर्यंत आपल्या जागेवर बऱ्यापैकी 2 स्लॅब झाले होते, सॅम्पल फ्लॅटच्या रेंजमध्ये रेडी होते. या रेंजमध्ये कोण फ्लॅट्स काढले आणि ते स्कॅम आहे का हे बघण्यासाठी खास पोलीस स्टेशन मधून इन्क्वायरी आली. ते येऊन जागेवर या रेंज प्राइस मध्ये तुम्ही देऊच कसे शकता. तर तो जो प्रोजेक्ट आहे, त्या प्रोजेक्टमध्ये त्या लोकांना भेटलेल्या सबसिड्या, कारण 10 लाखाच्या फ्लॅटमध्ये 2.5 लाखाची सबसिडीमध्ये 25% रक्कम, तेवढी माझी कमाई नाही किंवा मी तेवढा डिस्काउंट ऑफर करू शकतो. या लोकांना जेव्हा आपण ती सबसिडी भेटून दिली, ते सबसिडी भेटल्यामुळे ते ऑफिसमध्ये येऊन त्यांनी हार, पेढे, अख्खं कुटुंब येऊन आणून दिलं. म्हणजे त्या ज्या गोष्टी आहेत, किंवा एवढ्या बजेटमध्ये त्यांचं घर होत नव्हतं, त्यांना वेगळं वेळ देणं, डिस्काउंट देणं, काही पैशासाठी थांबणं, त्यांचं बँकेचं लोन करून देणं, कारण यांच्याकडे बँकेच्या लोन साठी कागद नव्हते. हे सगळं बनवून ते एकेकाला जे आपण घर दिलं आणि त्याच्या सबसिडी नंतर तो पेढे खाण्यात जो आनंद आला, आणि त्यांचे जे घरी कधी गेलं त्या एरियात की या आमच्याकडे चहा पिया, हे जे आपुलकी आहे. म्हणजे बाकी पण आपण बरेच प्रोजेक्ट घेतले, लक्झरी एंडचे केले, 50-60 लाख 80 लाखाच्या घरातले केले, पण ह्यांचं जे प्रेम आहे आणि ह्यांच्या डोळ्यात जे अभिमान आहे आपल्याला, त्याला खरंच चॅलेंज नाही. म्हणजे जे म्हणतात ना की भाई या फील्ड मध्ये फक्त पैसेच नाही, आशीर्वाद ते आपल्याला नक्कीच लक्षात राहणार. नाही, आशीर्वाद तर तुम्हाला ऑफकोर्स चांगले आहेत, आणि तुम्ही आता त्या आयकॉनिक प्रोजेक्ट बद्दल सुद्धा बोललात. पण दुसरं असं आहे की तो प्रोजेक्ट तितक्या क्वालिटीने डिलिव्हर करण्यासाठी त्यातले 2 फॅक्टर काय महत्वाचे असतात आपल्याला माहिती कन्स्ट्रक्शन मध्ये, एक आहे सिमेंट आणि एक आहे स्टील. तर मग ते स्टील निवडताना तुम्ही कस्टमरला स्टील सांगताना किंवा तुम्ही स्वतः निवडताना तुम्ही काय पॅरामीटर्स बघता, काय क्वालिटी चेक बघता त्याच्यातला, की कुठलं स्टील आपण घेतलं पाहिजे, कसं असलं पाहिजे स्टील आपलं? तर आता स्टील जे चालतं, म्हणजे आमच्या फील्डमध्ये मोस्टली किंवा मेजरली जे गोष्टी चालतात ते चालतात की भाई ब्रँड. ब्रँड कसा बसतो, क्वालिटी, त्याच्यामधले पॅरामीटर्स, या गोष्टी ऍज अ इंजिनियर आम्ही सगळे चेक करूनच बघतो. त्याच्यासोबत जेव्हा बिग बी जोडलेले आहेत, म्हणजे तो जो पार्ट येऊन जातो, तर ते लोकांना असं आम्हाला एक्सप्लेन करायची गरज नाही. अरे अमिताभ बच्चनचा स्टील आहे म्हणलं, किंवा त्यांचा जो आयकॉन जरी नाव सांगितलं, तर लोकांना ऑलरेडी या गोष्टी परिचित आहेत, लोकांना त्या गोष्टी माहीत आहेत. तर हे सिलेक्ट करताना आम्हालाही, म्हणजे आमच्या ब्रॉशरमध्ये, प्रोजेक्टमध्ये ऍड करायला आम्हालाही अभिमान वाटतो की आम्ही चांगल्या ब्रँडचे, चांगल्या क्वालिटीचे वस्तू वापरतो. आम्ही रेंट अग्रीमेंट मध्ये किंवा डेव्हलपमेंट अग्रीमेंट मध्ये, कस्टमर सोबतच्या अग्रीमेंट मध्ये, रेरामध्ये जेव्हा लिहून देतो, तेव्हाही आम्ही अभिमानाने लिहून देतो की आम्ही ह्या स्टील त्याच्यासाठी वापरतो. बरोबर. दुसरं आता आपण स्टील बद्दल बोललो, पण आयकॉन स्टील बद्दल, म्हणजे आपण आयकॉन स्टील कुठल्या प्रोजेक्टमध्ये वापरलंय का यापूर्वी, आणि आयकॉन स्टील बरोबरचा तुमचा अनुभव कसा होता, किंवा राठी सरांची कधी प्रत्यक्ष भेटण्याचा, बोलण्याचा काही योग आला तर त्यांच्या बरोबरचा अनुभव कसा होता,
या प्रॉडक्ट बद्दल असलेली त्यांची सर्व्हिस, डिलिव्हरी, कॉस्ट अशा अनेक फॅक्टरवर तुम्ही याच्यात बोलू शकता. काय सांगाल? आयकॉन स्टील तर आपण सगळ्यात प्रोजेक्टला वापरलंय. आम्ही जसं सांगितलं की आमचा रिमेंबर होणारा प्रोजेक्ट प्लस आपले जे लक्झरी फ्लॅट्स हे जे आपण वापरलं या सगळ्या गोष्टींमध्ये आपण आयकॉन स्टील वापरलेलाच आहे. आणि तिथं लोकल तुमचे वेंडर पासून आपले साप्ते सर जे आहेत त्यांच्यापासून ते राठी सरांपर्यंत म्हणजे तुम्हाला कुठेही कोणतीही अडचण आली की ते लगेच अवेलेबल होतात. तुमचे काही प्रॉब्लेम असतील, आमच्या बिल्डरला नेहमी सतावणारा पैशाचा विषय त्याच्याबद्दलही ते डिस्काउंटमध्ये रेडी असतात, वेळ देण्यामध्ये रेडी असतात. मालाबद्दल क्वालिटीबद्दल कधीही कोणती कंप्लेंट नसते. वजन वगैरे जे काही येते ते पण अगदी योग्य होते. प्लस त्यांचे सेशन्सही होत असतात. म्हणजे जेव्हा तुम्ही एखाद्या क्वालिटीबद्दल कम्पेअर करता किंवा बाकी गोष्टीबद्दल टेक्निकल गोष्टी असतात तर त्यांचे ते वेळोवेळी सेशन होतात. नांदेडमध्ये असे बरेच सेशन झाले जेव्हा राठी सरांची वगैरे भेट झाली. त्यांनी स्वतः भेटून त्यांचे नंबर वगैरे शेअर केले. म्हणजे एवढ्या मोठ्या लेवलचा माणूस आणि तो असं सहज सगळ्यांमध्ये मिसळून त्यांना म्हणतो की कधी फोन करा कोणती गोष्ट. म्हणजे खरंच ह्याच्यासारखं म्हणजे मानण्यासारखं आहे. अशा गोष्टी त्यांच्याबद्दल कधी कोणती कंप्लेंट नाही. आणि सर्व्हिसच्या दृष्टिकोनातून तुम्ही कधी फोन करा, ते ऑलवेज अवेलेबल आहेत. दिवसा रात्री संडे असं त्यांच्यासाठी कधी नाही हा शब्द त्यांच्याकडे नाही. त्यामुळे एकदम बेस्ट. सो हे होते इंजिनियर अभिजित रेणापूरकर सर. त्यांनी अतिशय मनमोकळेपणाने दिलखुलासपणे या क्षेत्राबद्दल, त्यांच्या आजपर्यंतच्या अनुभवाबद्दल, वाटचालीबद्दल सगळ्यात सांगितलं. पण मला कायम लक्षात राहील तो मुद्दा म्हणजे की या क्षेत्रात आपण असलो, घर निर्मितीच्या क्षेत्रात असलो, वाळू, विटा, सिमेंटनं फक्त त्या घराच्या भिंती बनतात. पण त्याला जर माणुसकी, जिव्हाळा आणि प्रेम जोडलं तर त्या घराचं घरपण, त्या ग्राहकाशी असलेलं नातं ते कायम टिकून राहतं. आणि सगळ्यात महत्त्वाचं तुमच्या भावी वाटचालीसाठी त्यांचे आशीर्वाद जे तुम्हाला सगळ्यात महत्त्वाचे असतात ते मिळतात. सर पुन्हा एकदा तुमचे आभार की तुम्ही आलात, एवढ्या छान गप्पा मारल्या. आणि जसं तुम्ही सांगितलं तुम्हाला हजारो लोकांचे आशीर्वाद मिळालेले आहेत. इथून पुढच्या वाटचालीमध्ये सुद्धा तुम्हाला अशाच आशीर्वाद मिळत. त्या याच माझ्याकडून आणि आयकॉन स्टीलकडून दोघांकडून मनपूर्वक शुभेच्छा. थँक्यू व्हेरी मच.